दत्ता मामा भरणे कृषी मंत्री या बघायला शेतकऱ्याचे हाल. बाहेर निघा. हे बघा, हे बघा, सोयाबीनचे एवढे हाल झालेत. हे बघा, सोयाबीन हे पूर्ण काळं पडलेलं आहे. 2 एकर सोयाबीन आहे. 2 एकर सोयाबीन मधला एक दानाही घटणार नाही अशी सोयाबीनची परिस्थिती झालेली आहे. हे एवढे हाल. जो माणूस शेतकरी आहे तो पोटाला चिमटा घेऊन 10-5 रुपये हेच बाजूला काढून ह्या मालाला खर्च करतो. त्या खर्च तर हे खर्च तर नाही येणार, पण आता हे शेतकऱ्याने हे पूर्ण माल गेल्यानंतर त्याची कुटुंबाची उपजीविका कशी भागायची, लेकराचे शिक्षण कसं करायचं. हे बघा, ही तुरीची अवस्था पूर्ण मुळकूत झालेली आहे. आता हे तुरीचे झाड पण जळायला लागलेत. 8 दिवसात ह्या तुरी 2 एकर तुरीमध्ये एक झाडही शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे जर सोयाबीन जर असं असेल तर अजून हे पाणी जर बाहेर निघत नाहीये, पाणी बाहेर निघायला वाटा नाही. पूर्ण आजूबाजूचे पूर्ण शेतकरी पूर्ण पाण्यामध्ये आहेत. हे जर पाणीच बाहेर नाही निघलं तर ही तूर पण राहणार नाहीये आणि आम्हाला शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे सरकारने मेहरबानी करावी, शेतकऱ्यावर कर्जमाफी, अनुदान, पीक विमा या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला मिळवून द्याव्यात. आणि पूर्ण मंत्री जे घरात बसलेत हे लोक रस्त्यावर येतात यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आरक्षण हे विषय सध्या बाजूला ठेवून ह्या जो रस्त्यावर फिरतात हे लोकांना मंत्री संत्र्याने त्यांच्याकडे जाण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन हे मालाची पाहणी करावी.